1. मार्गात येणाऱ्या लोकांनी जीवनात केलेली सर्व पूजा बंद करावी. 2. जुने विचार जे अंधश्रद्धेबाबत आहेत ते विसरावे. 3. तांत्रिक व मांत्रिक लोकांच्या हाताने तयार केलेले धागेदोरे तोडावे. 4. घरात बांधलेले दोरे, लिंबू आणि इतर वस्तू तोडून फेकाव्यात. 5. सर्व देवदेवतांच्या मूर्ती आणि फोटोचे विसर्जन करावे. 6. कोणत्याही मंदिरात किंवा तीर्थस्थानावर कोणत्याही देवाला नमस्कार करू नये. 7. मार्गात येणाऱ्या लोकांनी सेवकांशी खरे बोलावे, मर्यादा पाळावी आणि प्रेमाने वागावे. 8. महान त्यागी बाबा जुमदेवजी निर्माण केलेल्या सर्व संस्थाशी खरे व्यवहार करावे. 9. कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसन जे मानवी जीवनाला खाली उतरवितात ते संपूर्ण आयुष्यात बंद करावे. उदा. दारू, जुवा, सट्टा, लॉटरी, कोंबड्याची काती, धंद्याची होड इत्यादी. तसेच नवीन पिढीला या मार्गाची शिकवण वडील लोकांनी द्यावी. 10. या मार्गात येण्याकरिता ते ज्या सेवकांकडे मार्ग घ्यावयास जातील त्यांच्याजवळ आपल्या कुटुंबातील दुःखाचे कारण सांगावे. कितीही मोठी गोष्ट असली तरी त्याचे स्पष्टीकरण करावे. उदा. चारित्र्यहनन स्त्री किंवा पुरुष असो, त्याहेही न लाजता स्पष्टीकरण सांगावे. त्यामुळे एक भगवंत त्याची संपूर्ण मुक्ती करतो व त्याला मोक्ष मिळतो. त्याने जर कोणतीही गोष्ट लपवून ठेवली तर मार्गात आल्यावरही दुःखे येतात आणि मार्गाचा पूर्णपणे लाभ मिळत नाही. 11. मार्गात येणाऱ्या प्रमुखांनी आपल्या कुटुंबाचे एकमत करावे व मार्गाची रूपरेषा सर्वांना समजावून सांगावी. 12. सेवकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे कार्य घडवावे. 13. नवीन येणाऱ्या सेवकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव मिळाल्यानंतर जीवनात कोणत्याही प्रकारची भावना उत्पन्न करू नये. मरे या जिये भगवंत नाम पर या तत्वाप्रमाणे जीवनात ध्येयाने एकच भगवंत मानावा.